मला कोणी झोपेतून उठून शेवपुरी खायला दिली ना तर मी आवडीने खाईन. मला ना अशी भरलेली एकदम शेवपुरी खूप जास्त आवडते. तुम्हाला काय आवडतं, पाणीपुरी की शेवपुरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आई पप्पांना माझ्या घरीच घेऊन आले, कारण की पप्पांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यांना म्हटलं पहिले बरे व्हा आणि मग तुम्ही घरी जा. तर आई पप्पांच्या पायाला हळदफटकी लावत होती. आईला बोलले आजचं जेवण मीच बनवते, तुम्ही दोघं आराम करा. आणि माझ्या नवऱ्याचं कसं आहे, मी किचनमध्ये गेले ना की थोडा वेळ का होईना तो मला मदत करायला येतोच. त्याला जेवण बनवता येत नाही, पण काही कापायचं असेल, चिरायचं असेल तर मला तो करून देतो. आणि गंमत अशी झाली की त्याची न आवडणारी भाजी मी आज बनवत होते, कारण की बहुतेक भाज्या त्याला आवडतच नाही. मग मला प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं, म्हणून अशा भाज्यांना ना मी काहीतरी ट्विस्ट देऊन बनवतो की जेणेकरून तो खाईल. आणि मला अशी तोंडलीची सुकी भाजी खूप जास्त आवडते, भाकरीसोबत तर आहा एक नंबर लागते. आणि आई ती आईच असते. तिला म्हटलं एका ठिकाणी तू बस, मी करते जेवण, पण ती तिचं म्हणणं की नाही थांब मी तुला थोडी मदत करते. मग मी चपात्या लाटत होते, ती पटापट भाजत होती आणि आईचा हात लागला की कसा पटापट जेवण होतं. आणि जेवायला भाजी असली की एका भाजीशी जेवण जाणारच नाही, 2 तरी भाज्या लागतातच. आणि आता मात्र जावई बापूची ड्युटी होती पप्पांना हळदफटकी लावायची. तर चला मंडळी, भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.